हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. तर आज आपण अशा प्रकारे खव्याची बासुंदी करणार आहोत. अगदी पारंपरिक अशी खव्याची बासुंदी. दूध आटवून त्यात मस्त खवा, साखर आणि वेलची पूड घालून तयार केलेली ही बासुंदी अतिशय सुंदर, मलईदार आणि सुगंधी लागते. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बासुंदी करण्यासाठी आपण 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. ते छान मी उकळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. मी मंद गॅस करून, बारीक गॅस करून मी हे अर्धा तास झालेला आहे करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे घट्ट आपलं दूध. आता दूध आपण एका साईडला छान गरम करायला बारीक गॅसवर ठेवलेलं आहे आटवण्यासाठी. इथे मी दुसरी कढई ठेवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तूप घालूया. 1 चमचा आपण तूप घालूया. इथे आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. काजू, बदाम, चारोळे, मनुके आणि पिस्ता हे आपण तुपामध्ये छान परतून घेऊया. म्हणजे छान परतल्यामुळे आपल्या बासुंदीला छान टेस्ट येणार. तुपामध्ये छान आपण परतून घेऊया. जास्त नाही करायचे, नाही तर मग काळे होतील. गॅस बारीक करूनच करून घ्यायचे आहे. ते आपल्याला साजूक तुपातच करतोय आपण. आणि दूध पण आपण म्हशीचं दूध वापरायचं आहे. गाईचं वापरलं तर मग आटवायला भरपूर वेळ लागतो, कारण गाईचं दूध थोडं पातळ असतं. आटवण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्याच्यामुळे म्हशीच्या दुधातच करायचं बासुंदी. जर गाईच्या दुधात करायचं असेल तर मग वेळ जास्त लागतो दूध आटण्यासाठी. काढून घेऊया आपण. आता आपलं दूध कसं उकळते मस्त बघा तुम्ही. असं आधेमध्ये ना चमच्याने असं हलवायचं आणि ती साय जी आलेली असते ना ती आपण हलवून अशी मोडून टाकायची आणि परत छान आटू द्यायचं. असं आधेमध्ये चमच्याने असं हलवून घ्यायचं, म्हणजे एकसारखं छान दूध तयार होतं आपलं घट्ट. आता इथे आपण 150 ग्रॅम खवा घेतलेला आहे. तो पण आपण ह्या तुपामध्ये परतून घेऊया. मेल्ट करून घेऊया चांगला आणि परतून घेऊया, म्हणजे त्याचा कलर छान येतो बासुंदीला. असं करून घेऊया आपण. आता तुम्ही बघू शकता आपण मस्त खवा चांगला मेल्ट करून घेतलेला आहे. बघा तुम्ही कसा झालेला आहे मस्त. आणि आपण खवा घालूनच बासुंदी करणार आहोत, कारण आपण फक्त दूध आटून बासुंदी करणार नाहीये. त्याच्यासाठी खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे आपण खवा घालूनच करणार आहे बासुंदी. अगदी सुंदर होते. आता आपण ह्यामध्ये केशराचं दूध जे आपण केलं होतं ते घालूया. मिक्स करूया. केशराचं दूध आणि खवा छान मिक्स करूया आपण. त्यातच आपल्याला साखर पण घालणार आहोत. आपण 1 वाटी साखर घातलेली आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. 1.5 लिटरला मी 1 वाटी साखर वापरलेली आहे. अगदी काठोकाठ नाही भरलेली. हे सर्व आपण एकत्र छान साखर विरघळेपर्यंत करून घेऊया. दूध पुन्हा एकदा आपण
छान चमच्याने मिक्स करूया। तुम्ही बघू शकता कसं दूध झालेलं आहे। आपण अगदी लो गॅसवरच करतोय, अगदी आपण लो फ्लेमच आहे आपली। आता इथे आपलं खव्याचं मिश्रणही छान मेल्ट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता साखर छान आपण त्यात मेल्ट करून घेतलेली आहे। आता हे मिश्रण आपण दुधामध्ये ओतूया। आता हे खव्याचं मिश्रण आपण दुधामध्ये ओतूया। आता तुम्ही बघू शकता आपली बासुंदी कशी झालेली आहे। आता आपण ह्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालूया, म्हणजे आपल्या बासुंदीला सुगंध अगदी सुंदर येणार। वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स करूया छान। आता आपण ड्रायफ्रुट्स घालूया, जे आपण तळून ठेवलेले होते ते। आता आपल्याला खूप पण वेळ उकळायची गरज नाहीये, अगदी 2 मिनिटच आता आपण छान करून घेऊया, कारण आपण साखर सुद्धा चांगली मेल्ट करून घेतली ती खव्यामध्ये। तुम्ही बघू शकता कशी झालेली आहे आपली बासुंदी, अगदी सुंदर। काही वेळ लागत नाही, काही नाही। आधी दूध आपण मंद गॅसवर गरम करायला ठेवायचं आणि बाकीची कामं करायला घ्यायची। आपण कामं करता करता बारीक गॅस असेल तर आधेमध्ये येऊन आपण चमच्याने दूध असं हलवत राहायचं आधेमध्ये, सतत तिथे थांबायची गरज नाही, काही नाही। आपलं दूधही आटलं जातं आणि शिवाय आपण खव्याचं मिश्रण वापरल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आपल्याला, बघू शकता तुम्ही। आणि तर तुम्ही बासुंदीचं टेक्स्चर सुद्धा बघू शकता, कशी मस्त आपली बासुंदी झालेली, अगदी घट्ट आणि छान। खूप घट्ट पण नाही, कारण जास्त घट्ट असेल ते घशात दाटल्यासारखी होती, त्याच्यामुळे अगदी परफेक्ट झालेली आहे। पातळ नाही, घट्ट नाही, अगदी मीडियम झालेली आहे। तुम्ही बघू शकता अशी सुंदर अशी बासुंदी आज आपण केलेली आहे सणासुदीसाठी, परफेक्ट। तर आज इथे मी अशी मस्त खव्याची बासुंदी करून दाखवलेली आहे। मस्त त्यामध्ये खवा घालून, साखर, वेलची पूड घालून तयार केलेली बासुंदी चवीला अतिशय मलईदार आणि सुगंधी लागते। हळूहळू आटवल्यामुळे दुधामुळे तिचे टेक्स्चर घट्ट होते आणि क्रीमी टेक्स्चर होते। खव्यामुळे अधिक रिचनेस पण येतो। वरून बदाम, काजू, पिस्ता याची सजावट केल्यामुळे तिची चव आणि दिसणे दोन्ही आकर्षक बनते। सण, उत्सव किंवा खास पाहुणचारासाठी खव्याची बासुंदी हा एक परफेक्ट गोड पदार्थ आहे। थंडगार सर्व केल्यामुळे तिचा आस्वाद अनेकच खुलतो। तर अशी मी ही बासुंदी खव्याची करून दाखवलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आवडली असेल तर कमेंटमध्ये मला सांगा। चला तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत बाय।